श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करताना पाठकाने काही महत्त्वाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, तरच त्याला पारायणाचे अनुभव येतील. हे नियम पुढील प्रमाणे आहेत. वाचन स्नानोत्तर अंगाला भस्मलेपन करूनच करावे. भस्म कपाळावर, दोन्ही दंडांवर, हृदयावर व गुडघ्यांना लावावे व ते लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा केवळ नमः शिवाय एवढेच म्हणावे. 2. वाचन मनात न करता स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात करावे. यायोगे ध्वनिकंपने निर्माण होऊन वातावरण शुद्ध होते. 3. रोजचे वाचन संपेपर्यंत मध्ये काहीही बोलू नये. 4. वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे. तो कथा प्रसंग डोळ्यापुढे उभा राहणे आवश्यक आहे. 5-7 दिवसांतच वाचन संपवावे व या काळात देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवावा. 6. या काळात खरे तर नेहमीच सात्विकच अन्न सेवन करावे. 7. तसेच कडक ब्रह्मचर्य कायिक, वाचिक व मानसिक पाळावे. 8. या काळात चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जमेल तितका जप करावा. 9. पारायण काळात बाहेरचे काहीही खाऊ पिऊ नये. खरे तर साधकाने हा नियम नेहमीच पाळावा. 10. या काळात अतत्वार्थ भाषण शिव किंवा दत्त यांची स्तोत्रे म्हणावी. 12. रोजचे वाचन संपल्यावर नाथांची मानसपूजा करावी. 13. काहींच्या मते पारायण काळात नेहमीप्रमाणे पोथी बासनात बांधून ठेवू नये. झालेल्या अध्यायापर्यंत उघडीच ठेवावी. 14. शक्यतो पूर्व वा पश्चिम दिशेस तोंड करून बसावे. 15. या 7 दिवसांत शक्यतो जमिनीवर चटई वा कांबळे टाकून डाव्याच कुशीवर झोपावे. 16. पारायण संपल्यावर पोथीची पूजा करावी व सांगतेच्या दिवशी भोजनात भाजणीच्या पिठाचे वडे करावे. तसे नियम सांगायचे तर पुष्कळ आहे, परंतु त्यातील अगदी महत्त्वाचे तेवढे येथे दिले आहेत. साधकांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, ती अशी की प्रत्येक पारायण केल्यावर काही दिव्य अनुभव येतीलच असे नाही. अनुभव येणे हे तुमचे मन व शरीर किती प्रमाणात शुद्ध झाले आहे व तुम्ही किती भक्तिभावाने व तळमळीने पारायण केले यावर अवलंबून आहे. सुरुवातीची काही किंवा बरीच पारायणे मन व शरीर शुद्ध होण्यातच खर्ची पडतात, तर कित्येकदा तुमची वास्तू शुद्ध नसेल तर ती शुद्ध होण्यासाठी खर्ची पडतात. साधकांनी या गोष्टी नीट लक्षात ठेवून अनुभव येण्याची घाई करू नये. पारायण करावेसे वाटणे हा देखील एक अनुभवच आहे, कारण तशी बुद्धी देखील त्या दैवताच्या इच्छेशिवाय व कृपेशिवाय निर्माण होतच नाही. कित्येक श्रीमंत लोक घरात ब्राह्मणाकडून पारायणे करून घेतात. काहींच्या घरात ब्राह्मणांकडून वर्षभर सप्तशतीचे पाठ सुरू असतात, अर्थात त्याचाही त्यांना फायदा होतो. फक्त अशा पाठांच्या वेळी तो श्रवण करण्याचे पथ्य त्यांनी अवश्य पाळावे. नाहीतर इकडे ब्राह्मण पाठ करतो आहे आणि शेटजी टीव्ही वरील फिल्मी गीतांची मजा लुटताहेत असे होऊ नये.